नमस्कार मित्रो, माझ्या कायदे भान या लीगल चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओचा विषय आहे की हे जे नॅशनल हायवे वगैरे बनतात त्याच्यामध्ये भूसंपादन करताना तुमची 10 गुंठे जमीन भूसंपादनात अवॉर्डमध्ये घेतली, पण ॲक्च्युली ताबा मात्र 20 गुंठेचा घेतला. तर ही जी वाढीव 10 गुंठे घेतली त्या अनुषंगाने कायदा काय म्हणतं, तरतूद काय म्हणते आणि एक जजमेंट आपण बघूया. बघा, महाराष्ट्रात आता सगळीकडे नॅशनल हायवे, एक्सप्रेस हायवे किंवा वेगवेगळे हायवे मार्ग बनणं चालू आहे. याच्यामध्ये भूसंपादन केलं जातं आणि मग हायवे बनवले जातात. पण हे करताना एक मोठा प्रॉब्लेम होतो, तो म्हणजे हे जे अधिकारी भूसंपादन करण्यासाठी येतात, हायवेसाठी, नॅशनल हायवेसाठी, एक्सप्रेस हायवेसाठी, हे सर्वे करताना काय करतात, चुका करतात. चुका काय होतात, समजा तुमची जमीन त्या हायवेमध्ये जात आहे, तर सर्वे करताना 10 गुंठे जमीन जाणार आहे असं सर्वे करतात. मग अवॉर्ड जो बनतो त्या अवॉर्डमध्ये 10 गुंठ्याचं क्षेत्र धरतात आणि मग त्याप्रमाणे तुम्हाला मोबदलाही देतात. पण ॲक्च्युली जेव्हा ते ताबा घेतात आणि हायवे बनवतात तेव्हा असं लक्षात येतं की 10 गुंठे नाही, यांनी तर ताबा 20 गुंठ्याचा घेतला. म्हणजे तुम्हाला मोबदला 10 गुंठ्याचा दिला, पण चुकीच्या पद्धतीने सर्वे करून वाढीव अधिकची 10 गुंठे तुमची या लोकांनी हडपली, हायवेमध्ये घेतली. तर या केसमध्ये काय करता येऊ शकतं, तर या केसमध्ये जी तुमची वाढीव किंवा एक्स्ट्रा जमीन या हायवेवाल्यांनी ताब्यात घेतली त्यासाठी तुम्ही हायकोर्टात जाऊ शकता आणि जी वाढीव 10 गुंठे घेतले, 15 गुंठे, 20 गुंठे जे काही घेतलं त्यासाठी तुम्ही नव्याने सर्वे करून ते क्षेत्र मोजून मोबदला मागू शकता, अशी तरतूद आहे. पण हे सगळं करण्यासाठी काही कायदेशीर तरतूद आहे का, जजमेंट आहे का? हो. ऑनरेबल बॉम्बे हायकोर्टाचं रिसेंट जजमेंट आहे. ऑनरेबल जस्टिस MS सोनक साहेब आणि ऑनरेबल जस्टिस जितेंद्र जैन साहेब यांच्या डिव्हिजन बेंचने असा जजमेंट दिला आहे. त्याच्यामध्ये हे म्हटलं आहे की हे जर हायवेवाले आहेत यांनी ॲडिशनल भूसंपादन केलं असेल आणि मोबदला दिला नसेल तर हे चालणार नाही. जे काही अधिकचं भूसंपादन केलं, जो भाग अवॉर्डमध्ये घेतला नाही, त्या वाढीव किंवा अधिकच्या भूसंपादनासाठी मूळ शेतकऱ्याला बाजारभावाप्रमाणे जे काही बनतं ते त्याच्यासाठी मोबदला द्यावा, अशा पद्धतीचं हे जजमेंट आहे. त्यामुळे एखाद्या हायवेमध्ये तुमची जमीन गेली असेल आणि तो अधिकचा भाग त्यांनी जर अवॉर्डमध्ये घेतला नसेल तर हे आत्ता मी सांगितलं ते जजमेंट वापरा आणि ॲडिशनल भूसंपादनासाठी तुम्ही नुकसान भरपाई क्लेम करू शकता, अशा पद्धतीचं हे जजमेंट आहे.